शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून बेळगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करावे अशी मागणी केली आहे. काल शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारकडे बेळगावास केंद्रशासित करण्याच्या प्रस्तावाला आपला पाठिंबा दर्शवला होता. महाराष्ट्रातील शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे. ही मागणी बालिश असून कुणीही कुरघोडी केली तर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलाय. सुवर्णसौध येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कर्नाटक सरकारला महाजन अहवालातील शिफारसीच अंतिमरित्या मान्य आहेत. बेळगाव सीमाभाग कुणालाही केंद्रशासित करता येणार नाही याचा अभ्यास करून आदित्य ठाकरे यांनी मागणी करायची होती असा सल्लाही सिद्धरामय्या यांनी दिलाय. पंचमसाली लिंगायत समाजातर्फे आरक्षण संदर्भात आज सुवर्णसौध समोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी पंचमसाली लिंगायत समाजाने आरक्षणातील बदलासंदर्भात मागणी केली. लिंगायत समाजासाठी 2A श्रेणीनुसार 15% आरक्षण मिळू द्यावे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज सुवर्णसौध परिसरात दाखल झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरू असून हिवाळी अधिवेशनात सुवर्णसौधला घेराव घालून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल SM कृष्णा यांचे आज मंगळवारी पहाटे 2:45च्या सुमारास बेंगळूर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव आज मद्दूर येथे नेण्यात आले. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिलेले SM कृष्णा नंतर भारतीय जनता पक्षात दाखल झाले होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत असून कर्नाटक सरकारने उद्या बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या निधनानिमित्त राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला 1 दिवसीय सुट्टी तसेच शासकीय कार्यालयांना 1 दिवस सुट्टी तर 3 दिवसीय शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. लिंगायत पंचमसाली समाजाला 2A आरक्षणाच्या मागणीसाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून आज मंगळवारी लाठीचार्ज आणि दगडफेकीमध्ये यावेळी 20हून अधिक पोलीस तर 50 पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येने जमलेले पंचमसाली समाज बांधव सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना रोखले. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी मृत्युंजय महास्वामीजी, आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, अरविंद बेल्लद, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, शशिकला जोल्ले यांच्यासह अन्य आजी माजी लोकप्रतिनिधींना अटक करण्यात आली. यावेळी झालेल्या दगडफेक आणि लाठीचार्जमुळे परिसरात तणावाचं वातावरण असून जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्री संस्थान शांताश्रम कुलगुरू मठ काशी व हळदीपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 7 व रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी वैश्य समाजातील 15 ते 40 वयोगटातील युवती व महिलांसाठी अखिल कर्नाटक कन्याकंबा युवती संमेलन श्री चिदंबरदास राजाराम महाराज पांडुरंग महाराज समाधी शाखा मठ गोवा वेस्ट बेळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनादरम्यान भाषण, चर्चासत्र, गीतापठण, नृत्य स्पर्धा, अग्निविरहित पाककला अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या शिबिरामध्ये 70हून अधिक शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैश्य समाजातील कार्यकारिणीतील सदस्य तसेच सदस्या यांनी अथक परिश्रम घेतले. या संमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून अंकुर संस्थेच्या संस्थापिका गायत्री गावडे ह्या उपस्थित होत्या. वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी, महिला मंडळ अध्यक्षा अंजली किनारी आदी उपस्थित होते. बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी मराठा आरक्षणाबाबत निवेदन देण्याकरिता बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावेळी चलो सुवर्ण विधानसौधचा नारा देण्यात आला. याकरिता बेळगाव तालुक्यातून मराठा आरक्षणाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सकाळी 1A हलगा ब्रिजच्या डाव्या बाजूला असलेल्या परिसरात बहुसंख्येने मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे कळवण्यात आले आहे. दरम्यान उचगाव, तुरमुरी, बेळगुंदी, किणये, कंगराळी खुर्द, कंगराळी बुद्रुक, सांब्रा, सुळेभावी, निलजी, मुतगा, देसूर, येळ्ळूर, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, यमकनमर्डी आदी परिसरातून या आंदोलनाला प्रतिसाद लाभत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी वीर सौधची पाहणी केली. 1924 रोजी बेळगावात महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाची शताब्दी यंदा भव्य प्रमाणात साजरी केली जाणार आहे.
26 डिसेंबरपासून गांधी भारत या नावाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सीपीएड मैदानावर या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार असून वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाची तयारी काँग्रेस पक्ष व राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्याचा आढावा घेण्यात आला. बेळगाव आणि कर्नाटकमधील सीमा भागातील मराठी माणसावर कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा दडपशाही सुरू केली आहे. काल सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा कर्नाटक प्रशासनानं होऊ दिला नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान जर देशातील काश्मीरसारखा प्रश्न सुटतोय तर सीमा प्रश्न का सुटणार नाही, असं चंदगड मतदारसंघातील आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटलंय. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती घेतली असून केंद्र सरकारशी बोलून यावर नक्कीच तोडगा निघेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सीमा प्रश्न सोडवण्यासाठीची भूमिका सकारात्मक आहे, असा विश्वास चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केलाय. बेळगाव येथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशातील एक बडे राजकीय व्यक्तिमत्व एस.एम. कृष्णा यांचे आज मंगळवारी निधन झाले. एस.एम. कृष्णा यांच्या निधनानिमित्त कर्नाटक सरकारने 3 दिवसांचा राजकीय शोक जाहीर केलाय. सर्व सरकारी कार्यालयांवर झेंडे अर्ध्यावर फडकवले जातील. 3 दिवस कोणतेही शासकीय कार्यक्रम किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले की सरकार कृष्णा यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या मूळ गावी मद्दूर येथे पूर्ण राज्य सन्मान देईल, जिथे बुधवारी दुपारी 4 वाजता अंतिम संस्कार केले जातील. बेंगळुरूमध्ये उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत आणि बुधवारी मद्दूरमध्ये सकाळी 10:30 ते दुपारी 3 या वेळेमध्ये दिवंगत एस.एम. कृष्णा यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी जनतेला परवानगीही सरकारने दिली आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनात आजच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेत एस.एम. कृष्णा यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभागृह गुरुवारी सकाळपर्यंत तहकूब करण्यात आला आहे. कृष्णा अप्पर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विजापूर व बागलकोट या दोन्ही जिल्ह्यातील आमदार व खासदार शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे विधिमंडळाचे आमदार सुनील गौडा पाटील यांनी सांगितले. हा प्रकल्प झाल्यास आलमट्टी जलाशयाची उंची 524.256 मीटरने पूर्ण करावी. या मागणीसाठी बागलकोट येथील पीडित संघर्ष समितीने आयोजित केलेल्या अहोरात्री धरणे आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. सदर योजना पूर्ण झाली तर याचा फायदा केवळ 2 जिल्ह्यांनाच नाही तर उत्तर कर्नाटकातील 8 जिल्ह्यांनाही होणार आहे. 16 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. दोन्ही जिल्ह्यातील 18 आमदार पक्षविरहित लढ्याला पाठिंबा देणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. 20व्या शतकात निपाणी तालुक्यात नदी असूनही पाण्यापासून शेतकरी आणि नागरिकांना वंचित राहावं लागत होतं. मात्र 21वे शतक उजाडलं आणि निपाणी तालुक्याचे नंदनवन होण्याच्या दृष्टीने पावले पडू लागली आणि बघता बघता तालुक्यातील माळाचा मळा झाला. हे सर्व शक्य झाले ते ऐतिहासिक अशा काळम्मावाडी करारामुळे. या करारासाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून एस.एम. कृष्णा यांनी केलेले सहकार्य सीमा भागातील विशेषतः निपाणी तालुक्यातील शेतकरी विसरू शकत नाहीत, अशा भावना व्यक्त करत एस.एम. कृष्णा यांच्या निधनाने तालुक्यातील शेतकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली. कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पाठीमागील बाजूस रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गवार रेड्याचं दर्शन घडलंय. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. प्राणीमित्र अनिल ढोले यांनी सोमवारी सकाळी पाहणी केली असता पायांच्या ठशांवरून गव्याने नलवडे फार्म हाऊस येथून करनूर कोगनोळी रस्ता क्रॉस केला असावा असा अंदाज आहे. तसेच एका शेतात पायाचे ठसे आणि नुकसान झालेले शेतकऱ्याला आढळून आले. करनूर कोगनोळी परिसरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी रात्री शेतीला पाणी देण्यासाठी जात असताना सतर्क राहण्याचे आवाहन रेस्को फोर्सने केलं आहे. एखाद्या ठिकाणी या गव्याचे पुन्हा दर्शन झाले तर नागरिकांनी रेस्को फोर्सशी संपर्क साधावा. कोगनोळी परिसरामध्ये गवा आल्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. एकसंबा येथील चन्नम्मा सर्कल नजीक ट्रॅक्टर दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात युवक ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. चाऊस शौकत डांगे वय 42 असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याबाबत पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी
की एकसंबहून नणदी फॅक्टरीकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि मृत चाऊस शोकत डांगे हे एकसंबा शहरातील राणी चन्नम्मा सर्कलकडे जात असताना झालेल्या अपघातात चाऊस यांच्या हातापायाला पोटाला गंभीर दुखापत झाली। दरम्यान ट्रॅक्टर चालक फरार झालाय। जखमी चाऊस यांना अधिक उपचारासाठी बेळगावकडे हलवताना त्यांचा मृत्यू झाला।